जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत जी प्रक्रिया सुरू झालेली आहे की आस्थापनांना जाहिराती अपलोड करण्याकरिता टॅब उपलब्ध झालेला आहे। आता त्याकरिता जे आहे हालचालींना वेग आलेला आहे। वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये मीटिंग सुरू आहे। शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने त्यांना आदेशित केल्या जात आहे। त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या 21 जूनला होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। यामध्ये ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, त्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे। डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। आता 4 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे। यामध्ये तुम्हाला जरी मार्गदर्शन घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरला जाऊन आपण मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही विषयाची पुस्तके हवी असेल तर आपल्याला जे आहे जवळच्या बुक स्टॉलवरती किंवा आपल्या मास्टर टीचर या ॲपवरती तुम्हाला ही संपूर्ण जी पुस्तके आहेत ती देखील अवेलेबल आहेत। काही जर का शंका असेल तर या नंबरला आपल्याला कॉल देखील करता येणार आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मुख्य मुद्दा काय आहे तर बघा मित्रांनो, 1 मे पासून जे आहे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याकरिता आस्थापनांना आपलं लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। बऱ्याच आस्थापना आपल्या कामाला लागलेल्या आहेत। यामध्ये आपली संच मान्यता कंप्लीट करणे, संच मान्यतेच्या नंतर बिंदू नामावली कंप्लीट करणे आणि बिंदू नामावली कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या जाहिराती पोर्टलला अपलोड करणं, ही त्यांची प्रक्रिया जी आहे साधी, सोपी आणि सरळ आहे। बऱ्याच आस्थापनांनी आपल्या परीनं याला जे आहे कंबर कसून कामाला सुरुवात केलेली आहे। काही ठिकाणी अडी अडचणी येत आहेत, काही त्रुट्या आढळत आहेत, त्या त्रुट्या दूर कराव्या आणि त्यांना जे आहे व्यवस्थितपणाने मार्गदर्शन मिळावं म्हणून बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आयोजित केली जात आहे। त्यापैकीच एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमिक शिक्षण विभागाचं हे पत्र आहे। आणि हे पत्र बघा, अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक सगळ्या खासगी अंशतः अनुदानित किंवा अनुदानित ज्या काही संस्था आहेत त्यांना प्रामुख्याने दिलेला आहे। विषय दिलाय पवित्र पोर्टल अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे त्याच्या अनुषंगाने। आता यामध्ये जर का आपण डिटेल्समध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदानुसार बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी करणे, दिनांक 31 मे 2026 पर्यंत पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात देणे इत्यादी बाबीच्या अनुषंगाने दिनांक 7/5 ही त्यांची मीटिंग आहे, त्याची एक तारीख दिलेली आहे। त्या अनुषंगाने आपण जे आहे मीटिंगला उपस्थित राहावं। सर्व संबंधितांनी जे आहे बैठकीला उपस्थित राहायचं आहे। आता यामध्ये विशेषतः जर का आपण पाहिलं ना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांना देखील या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेलं आहे। प्राथमिकच्या जाहिराती येतात, 1 ते 8वी वर्गाच्या पण बऱ्याचशा जाहिराती येतात, परंतु आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की या ठिकाणी जे आहे माध्यमिक शाळांच्या जाहिराती आपल्याला तुलनेनं कमी पाहायला मिळतात। आता यावेळेस असं होता कामा नये। आता हे तुम्हाला धाराशिवचं उदाहरण दाखवले, अशी माझ्याकडे बरीचशी पत्रकं आहेत। वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये याच पद्धतीच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत, त्यांना व्यवस्थितपणाने मार्गदर्शन केल्या जात आहे। बघा लक्षात घ्या, कालच्या तारखेला जे आहे मंत्रालयामध्ये देखील एक महत्त्वाची मीटिंग पार पडली। त्या मीटिंगमध्ये सर्वच्या सर्व जेवढे विभाग आहेत, संचालक विभाग आहेत, त्यांना जे आहे सक्तीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की लवकरात लवकर आपण जी काही भरती प्रक्रिया आहे ती कंप्लीट करायची आहे। त्याकरिता आवश्यक त्या सर्व फॉर्मॅलिटीज आपण आपल्या लेवलला पूर्ण कराव्या। आपल्या अधीनस्थ जे काही शिक्षण अधिकारी आहेत त्यांना जे आहे व्यवस्थितपणाने आदेशित करावं। ज्या काही त्रुटी, ज्या काही अडीअडचणी या ठिकाणी या रस्त्यामध्ये येत आहेत त्यांना दूर करण्यासाठी आपण शक्यतोवर जे आहे उपाययोजना करावी, अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत देण्यात आलेल्या आहेत। आता होतं काय, हे हायर लेवल आहे, इथून सूचना गेल्यानंतर जे आहे उपसंचालक लेवलला, आयुक्त लेवलला त्या सूचना येतात, तिथून परत जे आहे ते प्रत्येक आस्थापनेपर्यंत या सगळ्या सूचना
आपल्याला येताना दिसतात. त्याच परीने ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती फॉलो होताना दिसते आपल्याला. आयुक्त ऑफिस असेल, आता आयुक्त ऑफिस म्हणजे आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की परीक्षा परिषदेचे आयुक्त, कारण आपला जो संपूर्ण कारभार आहे तो शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत जे आहे आता इकडे पाठवण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे. तिथून आपला आपला सगळा कारभार पाहिला जात आहे. मग ते त्यांच्या परीने जे आहे व्हीसी घेत आहेत आणि जेवढे आपल्या अधीनस्थ अधिकारी आहेत त्या सर्व अधिकारी वर्गांना अधिसूचना देत आहेत, सूचना देत आहेत आणि ते आपल्या आपल्या परीने या पद्धतीने आपल्या अधीनस्थ आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही संस्था आहेत, प्राथमिकच्या असेल, माध्यमिकच्या असेल, उच्च माध्यमिकच्या असेल, या सर्वांना जे आहे बोलावून त्यांना व्यवस्थितपणाने त्यांच्याकडच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या फाइंड आउट करून त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही एक चांगली प्रोसेस आहे. 2022ला देखील अशाच प्रकारच्या सगळ्या प्रोसेसेस फॉलो केल्या गेल्या, त्यामुळे जागांचा आकडा वाढला होता. आता देखील तीच प्रक्रिया आपल्याला होताना दिसत आहे. इव्हाना मागच्या तुलनेमध्ये आता काहीशा वेगळ्या आस्थापना देखील आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आश्रमशाळा असेल, त्या देखील शाळा आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहेत आणि आश्रमशाळेमध्ये देखील बऱ्याच अंशी पदं आपल्याला दिसत आहेत. त्याचसोबत जे आहेत पेसाचे जे काही जागा होत्या त्यांचा जो काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा होता, सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, त्याचं जजमेंट आलेलं आहे, त्यानंतर मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत आणि त्या जागा देखील आता बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. म्हणजे हळूहळू का होत नाही, या आपल्या पवित्र पोर्टलच्या जाहिरातींच्या संख्येमध्ये जे आहे वाढ होताना आपल्याला दिसत आहे. आणि एक गोष्ट आपण ही देखील या ठिकाणी मान्य करू शकतो की मागच्या तुलनेमध्ये यावेळेस खासगी संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या जास्त येऊ शकतात. कारण आतापर्यंत जी निगेटिव्हिटी होती प्रत्येक खासगी संस्था चालकांमध्ये की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक मिळत नाही, प्रक्रिया लवकर होत नाही किंवा या ठिकाणी गुणवत्ता असलेले शिक्षक मिळत नाही, तर ती आता त्यांची तक्रार हळूहळू दूर होताना दिसत आहे. कारण भरती प्रक्रिया जी आहे वेळेप्रमाणे होते आहे, थोडीशी गतिमान पद्धतीने होते आहे. जरी मान्य आहे की परीक्षा होऊन 1 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु तरी देखील त्या मानाने मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये जर का आपण कंपॅरिझन केलं तर यावेळेची जी शिक्षक भरती आहे ती काहीशी थोडीशी फास्ट गतीने चालते आहे. आणखी त्याच्यामध्ये जे आहे मॅच्युरिटी आलेली आहे, ट्रान्सपरन्सी आलेली आहे, असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. म्हणजे काय आहे की आपली शिक्षक भरती आता व्यवस्थितपणाने सुसाट वेगाने धावताना आपल्याला दिसत आहे येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये. कारण 31 मे पर्यंत तर या आस्थापनांनाच संधी देण्यात आलेली आहे जाहिरात अपलोड करण्याची. आता 31 मे पासून आणखी त्यांना कदाचित एक्सटेन्शनही दिल्या जाऊ शकतं, कारण सर्व आस्थापना ॲट अ टाइम जे आहे 31 मे पर्यंत त्यांचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जाहिराती अपलोड करू शकतील का? कदाचित नाही आहे, कारण काही ठिकाणच्या अजूनही ज्या संच मान्यतेचं काम आहे ते पेंडिंग आहे. होय, संच मान्यतेचं काम देखील काही आस्थापनांचं बाकी आहे, ते कंप्लीट होणं, त्यानंतर रोस्टरचं काम होणं, त्यानंतर समायोजनाची प्रक्रिया पार पडली जाणं, त्यानंतर जाहिरात अपलोड करणं, याला जे आहे किंचितचा आणखी कालावधी लागू शकतो. परंतु एक गोष्ट चांगली आहे, त्यांच्या जाहिराती रेडी आहेत, ते आपल्या आपल्या परीने जाहिराती अपलोड करायला या ठिकाणी जे आहे सुरुवात देखील त्यांनी करून दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्वांना या जाहिरातीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आणखीन जर का आपल्या मनामध्ये काही शंका असेल, प्रश्न असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.